Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। आणि दोन घराण्यामध्ये आयुष्यभर भांडण झालं असतं, कोणी पण जिंकवते. नॉट दॅट आय वॉज स्कॅर्ड की मी शाहू महाराजांविरुद्ध जिंकीन का नाही. मी पक्षाला सांगितलं तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये थोडंसं कन्फ्युजन क्रिएट केल्यामुळं मी आता शाहू महाराजांच्या विरुद्ध का उभारायचं. मी जर उभारलो असतो तर ते दिसताना की एका घराण्याला पाडायला दुसऱ्याच घराण्याच्या माणसाला उभा करायचं काहीतरी, तर त्याच्या मीच नाही म्हटलं. जेव्हा शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झालेली होती, त्यांचं नाव जाहीर झालं, तेव्हा तुमच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झालेली होती की त्यांच्या विरोधात तुम्हाला उमेदवारी मिळेल आणि भाजपला ती जागा जाऊ शकते. या गोष्टीमध्ये तथ्य का? तुम्हाला काही अशी ऑफर आली होती का? चर्चा आणि होती. जर असं झालं असेल, म्हणजे मला त्याला जोडून एक प्रश्न होता, जर असं झालं असेल तर 2-3 महिन्यामध्ये असं काय बदललं की उमेदवारीची चर्चा, तू आता पक्ष सोडण्याचा निर्णय, असं काय घडलं नेमकं? आय सेड नो. का तुम्ही शाहू महाराजांच्या विरोधात लढायचं होतं म्हणून नाही म्हणालात? कसं आहे, आता राजकारणामध्ये मी अशाच झोनला आलो आहे की विनाकारण फार शत्रू मला माझ्या मुलाला वारसात द्यायचे नाही आहेत. आय थिंक आय हॅव मेड इनफ अँड आय ओपनली ॲडमिट दॅट. आणि दोन घराण्यामध्ये आयुष्यभर भांडण झालं असतं, कोणी पण जिंकवते. नॉट दॅट आय वॉज स्कॅर्ड की मी शाहू महाराजांविरुद्ध जिंकीन का नाही. मी पक्षाला सांगितलं तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये थोडंसं कन्फ्युजन क्रिएट केल्यामुळं मी आता शाहू महाराजांच्या विरुद्ध का उभारायचं. सो आणि ते एक परसेप्शन फार वेगळं झालं असतं. मी जर उभारलो असतो तर ते दिसताना की एका घराण्याला पाडायला दुसऱ्याच घराण्याच्या माणसाला उभा करायचं काहीतरी, सो त्याच्या मीच नाही म्हटलं होतं. मी ऑन रेकॉर्ड सांगतो, आज पहिल्यांदा तुम्ही प्रश्न विचारला, थँक्यू. मीच नाही म्हटलं. आणि त्याचं दुसरं कारण पण असं होतं की माझे आणि संजय मंडलिकांचे रिलेशन्स होते. शेवटी एकनाथजी इथं आले, हे खासदार घेऊन सगळे आले, त्याच्यामुळं संजय मंडलिकांची उमेदवारी डावलून मला दिलं असतं तर गणित मला पण बसत नव्हतं. आणि मी संजय मंडलिकांना शब्द दिला होता की मी तुमचा प्रचार करणार, आणि त्याच्यामुळं मी फार या गोष्टीबद्दल क्लिअर होतो. चर्चा झाली होती, असं काही फार पुश नाही झालं, पण चर्चा होती. बट आय सेड नो.